पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय, सिंगल इथे मात्र मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट. तिसरी धाव, 3 धावा इथे मात्र पूर्ण होताना दिसतात. या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल आदर्श 11 पापांच्या डोक्याला चेंडू आदळून एक धाव घेतली मात्र पापाने होम ग्राउंड त्यांचं मात्र रोज खेळताना आपल्या दिसतात ग्राउंडवर पापा. कुठचा धोका पत्रत नाही मात्र वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं आहे ते षटक घेऊन आले. ते राईड अँड ओव्हर द विकेट मारा करतायत. ओ पुश करण्याचा चांगला चेंडू बनावला गेला, एसटीच्या बाजून चेंडू गेला. अचूक गोलंदाजी करतात ते, आपली कामगिरी परत होते आपल्या संघासाठी. गोलंदाज खरी गरज आहे क्षेत्ररक्षण आणि बॉलिंगची. या होम ग्राउंडवर पापा यांचा चौकाने षटकार पाहण्यासाठी अतिशय प्रेक्षक वस्तू काय मात्र पापा यांचं होम ग्राउंड आहे मात्र पुन्हा चढून टाकण्यासाठी सज्ज. कुणाल तर 5 ओव्हरची ही मॅच असेल. तुम्ही पाहू शकाल पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना. यानंतर दुसऱ्या फेरीला पुन्हा एकदा सुरुवात होईल. मिड विकेटच्या दरम्यान चांगला फटका, सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सेकंड देखील कंप्लीट इथे होताना दिसते. 2 धावांबरोबर धावसंख्येत भर धावा झाल्यात आतापर्यंत 7 वर. तर 7 धावा इथे फलकावर लागल्यात. बॅटिंग करत असताना आदर्श 11 हा संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे श्रेया 11 या संघाच्या माध्यमातून घेण्यात आला होता. आणि यावेळेला तुम्ही पाहू शकाल चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते या पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान. तर पहिलं षटक चालू आहे रोहित याचं पॉवर प्लेच्या दरम्यान, कारण 2 षटक हे पॉवर प्लेची असतात. त्या पॉवर प्लेच्या दरम्यान बॅटिंग करताना इथे करण आणि पापा हे 2 खेळाडू स्ट्रायकिंग एंडला खेळाडू खेळतोय. पापा नॉन स्ट्राइक एंडला करण. यावेळेला चांगली लाईन, चांगली लेंथ इथे पाहायला मिळते. डॉट बॉल इथे येताना दिसतोय गोलंदाज रोहित याच्या माध्यमातून. तर याच विभागातला संघ इथे खेळताना दिसतोय. आदर्श 11 आणि श्रेया 11 अशी मॅच आहे. आदर्श 11 देवनार तर श्रेया 11 टिळकनगर. टिळकनगरचा हा संघ. श्रेया 11 संघाने ते टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आतापर्यंत पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्यात. ऋषी येतोय दुसरं षटक टाकण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर. 5 ओव्हरची मॅच असेल. यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना इथे चालू होईल. त्यामध्ये एकविरा 11 ट्रॉम्बेकोलीवाडा हा संघ जिंकला या अगोदरच्या मॅच मध्ये. ओव्हरपिच होता, चांगला ड्राईव्ह इथे मात्र एकच धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावावर संघाच्या खात्यात भर पडते. धावा होतात 8. एकेरी दुहेरी धावा या ओव्हर मध्ये येताना दिसतात. 5 ओव्हरचा हा सामना आहे. 5 षटकांची मॅच. जिंकलेला संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. आणि त्यानंतर या अगोदरचा आपण विचार केला तर सेमी फायनल मध्ये श्री 11 चेंबूर हा संघ दाखल झालाय. त्यांची मॅच होईल ठीक 5:30. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट.
यावेळेला ओव्हरपिच होता चांगला इथे मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात फेकी इथे चुकली तोपर्यंत एक धाव मिळते फलंदाज पापा याच्या खात्यामध्ये संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावली संघ जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 9 या आकड्यावर एकेरी दुहेरी धावा येताना दिसत आहेत मागच्या मॅचचा आपण विचार केला तर धावा फक्त 34 फलकावर लागल्या होत्या 33 धावा 34 धावांचं लक्ष होतं त्याच्या अगोदर 38 धावा आणि या आजच्या दिवसातला उच्चांक होता 62 परी 11 ने केलेल्या परंतु त्या देखील धावा चेस झाल्यात रनआउटची संधी आणि ते मात्र परतावं लागेल पहिल्या विकेटचं पतन होतंय फलंदाज बाद होतोय करण पण आउट झाल्यानंतर लगेच दुसरा फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा यानंतर सांगितलं जाणार नाही टीम आदर्श 11 देवणार कारण जर टाइम आउट चा जर घोषणा पंचांनी केली बॅट्समन देखील आउट असेल तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय यावेळेला मोठा फटका पापाच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषेलगत पंचांचा इशारा येतोय चौकार बॅटिंग करण्यासाठी सज्ज होताना पापा पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग साठी सज्ज होतोय गोलंदाज तयार ऋषी यावेळेला चांगली लाईन चांगली लेंथ इथे पाहायला मिळते यष्टीरक्षण खराब होतंय एक धाव तत्पूर्वी पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली धावा झाल्यात आतापर्यंत 14 रन 14 धावा इथे फलकावर लागल्यात दुसरं षटक इथे चालू आहे ऋषी याचं आपण पाहू शकाल पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या 7 रोहितने टाकलं होतं पहिलं षटक दुसरं ओव्हर ऋषी टाकतोय ऋषीने देखील आतापर्यंत धावा दिल्या 7 आणि नवीन फलंदाज खेळतोय यावेळेला शिर्डी पहिला बॉल फेस करत असताना शिर्डी चूक करतोय लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न तोपर्यंत एक धाव 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरं ऋषी याचं इथे मात्र संपलंय 2 ओव्हरची समाप्ती संघाची धावसंख्या 15
तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा, सॅम्युएल तयार, शिर्डी तयार, गोलंदाज राईट मोर द विकेट. पहिला चेंडू ओव्हरपिच होता, कव्हर पॉइंटच्या वरतून मारलाय, 1 रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक धावतात बॉल मागे, 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्हीही फलंदाजाच्या दरम्यान. खूप चांगला इशारा आला आणि 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात. फलंदाज शिर्डीच्या खात्यात 3 धावा, संघाची धावसंख्या 18. 18 रन 18 धावा इथे फलकावर लागल्यात. बॅटिंग करत असताना तुम्ही पाहू शकाल आदर्श 11 देवनार हा संघ. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये ऋषीने दिल्या 8 आणि या ओव्हरमध्ये सॅम्युएलच्या पहिल्याच बॉलवर धावा आल्या 3 धावा मिळतात शिर्डीला. शिर्डी पोहोचतोय 4 वर, तर त्याच्याबरोबर पापा देखील एक चौकार लगून खेळण्यासाठी सज्ज होतोय 8 वर. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॅटची कडा घेतली, चेंडू तिथेच विसावतोय, सिंगल मिळते पापाला. संघाच्या खात्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या सिंगल बरोबर 19 रन. अजूनही तुम्ही पाहू शकाल या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत, 19 धावा फलकावर लागल्यात. तिसरं ओव्हर प्रगतीपथावर आहे, 5 ओव्हरची मॅच. गोलंदाज तयार होत असताना सॅम्युएल राईट ओव्हर द विकेट, सॅम्युएल टू शिर्डी. यावेळेला लॉफ केलाय, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षकाने जज केलं परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. तोपर्यंत बॅकअप होईल, 2 धावा मिळतील शिर्डीला. शिर्डी वैयक्तिक पोहोचतोय 6 या आकड्यावर. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली या डबल बरोबर 21. रन 21. पुन्हा एकदा तयार सॅम्युएल आपल्या बॉलिंग मार्कवर शिर्डीसाठी. या वेळेला चांगली लाईन अँड लेंथ, अतिशय अचूक टप्पा इथे पाहायला मिळतो. पहिला डॉट बॉल आलाय सॅम्युएलच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये. आतापर्यंत सॅम्युएलने 6 धावा खर्च केल्यात, 4 बॉल टाकून झालेत सॅम्युएल याचे. 4 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्या सॅम्युएलने. अजूनही 2 चेंडू शिल्लक या ओव्हर मधले. यावेळेला बॅकफुटला गेला शिर्डी, मिड विकेटला दिशा दिली, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावा इथे मात्र पूर्ण करण्याचा मानस आहे. 2 धावा पूर्ण झाल्या शिर्डीच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 23 धावा फलकावर लागल्यात. सॅम्युएल टू शिर्डी. शिर्डी चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. आतापर्यंत शिर्डीने 2 वेळा डबल आणि 1 वेळा ट्रिपल या धावा अर्जित करून आपल्या टीमला पोहोचवले 23 पर्यंत. 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 15, या ओव्हरमध्ये 8 रन आलेत. या वेळेला शिर्डीने चूक केली, फलंदाज बाद. 3 ओव्हरचा खेळ संपला 23. मैदानामध्ये आलाय. संघाची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, तिसऱ्या ओव्हरमध्ये सॅम्युएलने देखील 8 धावा खर्च केल्यात. अमित येतोय नवीन फलंदाज. चला मॅच चालू करा अंपायर. गोलंदाज तयार होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. रोहित वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4थं षटक टाकण्यासाठी रोहित तयार. स्लॉगिंग ओव्हर घेऊन आलाय. पॉवर प्ले मध्ये रोहितने खूप चांगली गोलंदाजी केली होती, 8च धावा खर्च केल्या होत्या. बॅकफुटला गेलाय, कट केलाय कव्हरच्या दिशेने, सिंगल मात्र मिळते फलंदाज पप्पा याला. 1 धाव संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या मात्र सिंगलने पुढे सरकली. धावा झाल्यात आतापर्यंत
24 पापा आणि त्याच्याच बरोबर अमित ही जोडी सध्या मैदानामध्ये. अमित पहिल्यांदा फेस करेल अमित, इथे मात्र पहिल्यांदा फेस करेल ते गोलंदाज रोहित याला. तर हमीद तयार. रोहित टू हमीद, राईट मोर द विकेट. या वेळेला चेंडू हवेत चाललाय, स्वतः गोलंदाज जज करतोय, फलंदाज हमीद 0 बाद. सुदेश तयार. पहिला बॉल फेस करेल, बॅकफुटला गेला, पुन्हा एकदा कट केलाय, पॉइंटला सिंगल मात्र मिळते. सुदेशला खातं उघडते. सुदेशचं संघाची धावसंख्या 26 धावा. 4 बॉल आतापर्यंत टाकून झालेत रोहित याचे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या स्लॉगिंग ओव्हर म्हणजे चौथ्या ओव्हरचे. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंग मधला टार्गेट इथे सेट करावं लागेल आदर्श 11 देवणार या संघाला. आतापर्यंत जर विचार केला तर 7 आणि 8च्या सरासरीने खेळतायत आदर्श 11 टीमचे खेळाडू. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 3 रन. 4 बॉल टाकून झालेत. मोठा फटका इथे अजूनही आलेला नाही कारण स्लॉगिंग ओव्हर चालू आहे. पापा तयार. यावेळेला पुन्हा एकदा मिस केलाय. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध. रनआउटची संधी आणि यावेळेला आपल्या घरात सुरक्षित इथे जातोय पापा. एक धावसंघाच्या खात्यात धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 27 वर. 27 रन. शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज या ओव्हर मधला आणि सामना करेल यावेळेला फलंदाज सुदेश. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सुदेश तयार. संघाची धावसंख्या 27. यावेळेला पॉइंटला हवेत, फलंदाज बाद. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27.
तर आदर्श 11 विरुद्ध श्रेया 11 टिळकनगर पाचवा सामना आतापर्यंत रंगतो या स्पर्धेतला. लेट विनोद एन राव ट्रॉफी 2017 रॉयल वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. आपल्या मित्रांच्या अनेक आठवणी होत्या, त्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आज संपूर्ण मित्र परिवार एकत्र करण्याच्या उद्देशाने रॉयल वेलफेअरच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे ठेवण्यात आली. जुन्या खेळाडूंचा सन्मान या स्पर्धेचं वैशिष्ट्य. यावेळेला पंचाकडे अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह होता. पंचांनी इथे दर्शवले लेग स्टिक सोडून जाणार हा बॉल होता. लेग बाईटचा इशारा येतोय. एक धाव अवांतर रूपात मिळते. संघाच्या खात्यात भर पडली. धावसंख्येत भर. धावा झाल्यात आतापर्यंत 28. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. या ओव्हर मधले 28 धावा पूर्ण. 28. अजून गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेला पुढे सरसावला फलंदाज. ऑन ड्राईव्ह केलाय. सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मात्र मिळतील फलंदाजाला. 2 धावा मिळतात फलंदाज जयला. जयचं खातं उघडतंय. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. धावा झाल्या 30 धावा आतापर्यंत. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पाहूया या मॅच मध्ये किती धावसंख्या उभारली जाते. आदर्श 11 देवनार या संघाच्या माध्यमातून. यावेळेला पुढे सरसावलेला फलंदाज, परंतु टायमिंग नीटचं झालं नाही, परंतु बॉलने वळण घेतलंय. 1 रन कंप्लीट. दुसरी धाव फेकी खराब. 2 धावा मिळतील जयला. संघाची धावसंख्या 32. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. या ओव्हर मधला 32 धावा फलकावर लागल्यात. आणि मला वाटतं या स्कोर कार्डचं विश्लेषणाचा आपण विचार केला तर एकाही गोलंदाजाने व्हाईट बॉल टाकलेला नाही. अजून देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावर ठेवलाय या सर्वच गोलंदाजाने. मग रोहित असेल, ऋषी असेल, सॅम्युएल असेल, आझाद असेल, खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. 4 बॉल टाकलेत आझादने. 4 बॉल मध्ये धावा दिल्यात आतापर्यंत 5. संघाची धावसंख्या 32. पुढे सरसावला फलंदाज. रनआउटची संधी असेल. जयला परतावं लागेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. आतिफ शेवटचा चेंडू फेस करेल. यावेळेला फलंदाज रमजान. संघाची धावसंख्या 32. यावेळेला चांगला फटका लगवलाय. क्षेत्ररक्षकाने वाट पाहिली आहे. तोपर्यंत मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 रन मिळतील. या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या 36 आणि 37 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. श्रेया
2 शब्द विनोदराव बद्दल जरा थोडी माहिती सांगावी. 2 शब्द प्लीज प्लीज. विनोदराव बद्दल 2 शब्द बोला आपण. निशिकांत तळेगावकर आपण सांगायचे 2 मिनिटं प्लीज. एकच सांगू शकतो मी, एकच सांगू शकतो. तो असा क्रिकेटर होता, त्यांनी क्रिकेट खेळताना आम्हाला असं शिकवलं. जेव्हा तो किपिंग करायचा तेव्हा ॲट अ टाइम दोघांना बोलायचा. बॅट्समनला बॉल डॉट गेल्यावर सांगायचा तुझा बॉल माझ्याकडे येतोय, तू हा बॉल खेळायला पाहिजे. आणि किपरला ॲट अ टाइम, बॉलरला ॲट अ टाइम सांगायचा हा बॉल तुला डॉट काढायचा आहे. म्हणजे तो एका वेळेला दोघांना शिकवायचा. प्रत्येक बॉल खेळणं हे पुढे जाऊन खूप महत्त्वाचं आहे. मग लिमिटेड ओव्हर्स ह्याच्या पुढे होणार आहेत, तेव्हा तर आम्ही 16-16 ओव्हरच्या मॅच खेळायचो. हे त्याला अगोदरपासून माहिती होतं की क्रिकेट कमी कमी होत जाणार आहे बॉल्स. थँक्यू. धन्यवाद निशी. तर बघा याच्यावरून आपल्याला कळतंय की काय क्रिकेटर होते विनोदराव. म्हणजे दोघांचाही कॉन्फिडन्स वाढवायचे ते, बॅट्समन प्लस बॉलर. बॅट्समनला बॉलरनी 6 मारला की बॉलरला बोलायचं अरे काय बॉलिंग करतो तू. बॅट्समननी तुला 6 मारला तर तो चांगला बॉल टाक त्याला. याच्यावरून करतं काय क्रिकेटर होते ते. निशिकांत धन्यवाद. आदरचे कर्णधार यांनी कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. निशीने नक्कीच आम्हाला चांगली माहिती दिली. लेट विनोद एन राव यांच्याबद्दल. कदाचित यंग जनरेशन जे आत्ताचं जे क्रिकेट खेळतंय त्यांना माहीत नसतील, परंतु याच्या अगोदरचं जे क्रिकेट होतं MRI बॉलचं क्रिकेट तुम्ही खेळत होतात, तर नक्कीच तेव्हाचे लेजंड प्लेअर होते. आणि त्याच्यामध्ये नक्कीच मी म्हणेन सलीम शेख होते, निशिकांत तळेगावकर होते, संजित तळेगावकर, प्रशांत शेट्टी, अजून बिट्टू परुळेकर, सचिंद्र राव, ज्ञानू सुर्वे आणि मला वाटतं कदम, प्रदीप कदम लेफ्ट हँड बॉलर. हा. आणि तसेच आरके ट्रॉफी खेळलेले आमच्या देवनार विभागातले होते अँथनी पॉल. हे उद्या येणार आहेत. अँथनी पॉल तेव्हा आरके ट्रॉफी खेळलेले सह्याद्री क्रीडा मंडळातून नरेश सावंतच्या टीम मधून हेही येणार आहेत उद्या. तर कुणाल मी असं विचारू इच्छितो की तेव्हाचं क्रिकेट म्हणजे ते MRIचं क्रिकेट नाही आताचं टेनिस किंवा हेडलीचं क्रिकेट कसं काय फरक वाटतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या बॉलमध्ये खूप फरक होता. थोडा हेवी बॉल होता आणि तेव्हा 6 मारणारे कमी प्लेयर्स होते. आणि आत्ताच्या टेनिस क्रिकेटमध्ये असा फरक आहे, हा बॉल उडतो खूप. याच्यामध्ये शेवटचा 11वा प्लेयर येऊन पण एक बॉल 6 रन मारून जातो. हा. याच्यामध्ये बॉलरला बेनिफिट काहीच नाही आहे टेनिस बॉलमध्ये, ह्या टेनिसच्या हेडलीच्या. याच्यामध्ये बेनिफिट फक्त बॅट्समनला आहे. बॅट्समन खेळू शकतो. धन्यवाद. तर पुन्हा वळूया आपण मैदानावर, खेळाच्या मैदानाकडे पुन्हा वळूया आणि सामना सुरू होतोय. सलामीला आलेले फलंदाज सॅम्युअल आणि आझाद आणि सलामीचा गोलंदाज आहे तो वासिम. तर 37 टू विन 37 धावाचा पाठलाग करायचा. आणि बघूया पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने टॅप केला, हळूच टॅप केला आणि सुरुवात मात्र पहिला एका धावेने होते. सॅम्युअलच्या माध्यमातून सॅम्युअल आपलं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 1. तर श्रेया 11चा एका धावेने खातं खोलतोय. धाव फलकावर 1 धाव. दरम्यान आताचा चेंडू भिरकावलाय तो शॉर्ट मिडऑफच्या दिशेच्या वरून आणि मला वाटतं हा पहिला चौकार. पहिला चौकार आझादच्या बॅटीतून आणि संघाचा पहिला चौकार, संघासाठी पहिला चौकार आणि धावसंख्या होती ती 5 बिनबाद 5. पॉवर प्लेचं हे षटक आणि पॉवर प्ले मध्ये नक्कीच ऍडव्हान्टेज असते फलंदाजाला. आताचा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय पॉइंटच्या दिशेला आणि 1 धाव मिळते ती आझादला. धावसंख्या होती ती 6 बिनबाद 6.
37 धावाचा पाठलाग करताना संत सुरुवात, परंतु सावध त्याच्यामध्ये मात्र एक चौकार आझादच्या बॅटीतून निघालेला आणि धावसंख्या ती 6. दरम्यान पुन्हा एकदा वसीम. आताचा चेंडू सरळ एक्स्ट्रा पॉइंटच्या वरून मारलाय, सीमा पार होतोय. हा दुसरा चौकार. बाद 10 दुसरा चौकार. सॅम्युएल माध्यमातून हा पहिला चौकार आणि संघाकडून दुसरा चौकार. तर पहिल्या 4 चेंडूवर 10 धावा, 37 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला श्रेया इलेव्हन संघ. टिळकनगर मधला संघ आहे. टिळकनगरचा हा संघ आम्हाला इथले आयोजक सांगतायत आणि नक्कीच चांगली सुरुवात करून दिली ती दोन्ही फलंदाजी, दोन्ही आघाडी वीरांनी. 10 धावा फलकावर, बिनबाद 10. पुन्हा एकदा फिरकावला स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि हा पुन्हा एकदा चौकार. तर लागोपाठ हा दुसरा चौकार सॅम्युएलचा आणि संघाकडून हा तिसरा चौकार येतोय. धावसंख्या संघाची 14, बिनबाद 14. नक्कीच पहिलं षटक पॉवर प्लेचं कडे जात आहे ते वसीमचं, कारण माफक धावांचं आव्हान आणि त्याला सुरुवात जबरदस्त अशी करून सलामीचे फलंदाज. कुणालजी पहिलं षटक पॉवर प्लेस आणि 14 धावा धावफलकावर. दरम्यान सॅम्युएल आताचा चेंडू कारपट पद्धतीनं आणि स्क्वेअर केट गेलाय सर. त्याच्या क्षेत्ररक्षक मागे आहे चेंडूच्या, परंतु सीमा रेषा भेदून सरळ सीमा रेषा पार चेंडू. आणि सॅम्युएलने हे 3 लागोपाठ चौकार मारलेत. नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. तर 18 धावा पहिल्या षटकात, 37 धावांचा पाठलाग. काय कुणाल काय सांगशील? बघायला गेलं तर खूप चांगली फलंदाजी करत आहे स्वरूप. आपला नाव सॅम्युएल आणि आझाद खूप चांगली ओपनिंग करत आहेत. चांगली बॅटिंग, लॉंग ऑफ, कव्हर्स, पॉइंट्स या सर्व दिशेला चांगली बॅटिंग करत आहेत. चांगल्या दिशेने चांगली फलंदाजी करताना सॅम्युएल आणि आझाद यांनी स्कोर किती आला? 18 रन करून दिलेले आहेत आपल्या संघासाठी. कुणाल आपल्याला असंच क्रिकेट पाहायला मिळायचं जेव्हा MRI चे क्रिकेटपटू खेळायचे, तेव्हा असे कार्पेट पद्धतीचे जास्त फटके असायचे, म्हणजे क्लासिक त्याच्यात तंत्रशुद्ध फलंदाजी असायची. आताचा चेंडू हळूच ढकलला पॉइंटच्या दिशेला, मात्र एक धाव रोखू शकला नाहीये. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 19. दुसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावर धावसंख्या ती 19 आणि दुसरं षटक घेऊन होते तो सौरभ. सर माहिती सांगायचं होईल तर मी तेव्हा यांच्यापेक्षा लहान होतो वयाने. तेव्हा हे लोक प्रॅक्टिस करायचे, तेव्हा मी बघायला जायचो. मी तेव्हा दरम्यान पुन्हा एकदा एक धाव मिळते. बॅटीची कड लागून यष्टीरकाच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय आणि डीकच्या क्षेत्रात, परंतु एक धाव फक्त मिळते ती आझाद सॅम्युएलला. धावसंख्या ती 20, धावफलकावर बिनबाद 20. आताचा चेंडू आपटला होता, परंतु मिड विकेटच्या दिशेने सरळ फिरवलाय आणि हा चौकार. आताचा चेंडू आणि काय दिशा, काय नजाकत हा शॉट असेल आणि हा चौकार. खरोखर प्लेसमेंट फक्त.
दरम्यान पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय सौरभ आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तर पहिला निर्धाव चेंडू पडतोय आणि धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या ती 28. दरम्यान पुन्हा एकदा आताचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला हळूच ढकलतोय. एक धाव मात्र सहज मिळते ती आझादला. धाव संख्या होती ती 29. बिनबाद 29. नक्कीच चांगली जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते ती श्रेया 11 या संघाकडून. दरम्यान पुन्हा एकदा आताचा चेंडू निर्धाव प्रतीचा चेंडू आणि यष्टीरक्षक आपला चोख आंबा बजावतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती 29. म्हणजे जवळजवळ 14.5च्या ॲव्हरेजने सरासरीने इथे धावा जमवल्यात. 2 षटकांमध्ये 29 धावा धावफलकावर. बिनबाद 29. तर पहिलं षटक घेऊन आला होता पॉवर प्लेचं तर वसीम आणि वसीमने 18 धावा मोजल्या होत्या. त्यानंतर सौरभ घेऊन आला होता पहिलं षटक आपला वैयक्तिक आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आला होता. धावा दिल्या होत्या 11. तर तिसरं षटक घेऊन येतोय तो आतिफ पहिला चेंडू. पंच दोन्ही हात फैलावता इशारा देत आहेत स्वर चेंडूचा आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 30. बिनबाद 30. संघाला 7 रनांची आवश्यकता आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चकतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या होते ती 30. बिनबाद 30. तिसरे षटक प्रगतीपथावर आणि आतिफ पुन्हा एकदा आझादला. आताचा चेंडू आणि बॅटची कड लावून पहिल्या स्लिप मध्ये झेल होतोय आणि फलंदाज बाद. तर पहिला धक्का बसतोय श्रेया 11ला आझादच्या स्वरूपात. डीजे तर नवीन फलंदाज अमोलने हळूच पहिला चेंडू फिरकावला. तो डीप स्क्वेअरला. एक धाव सहज मिळते दुसऱ्या धावेसाठी आणि मला वाटतं तिथे दोन धावा. मागचे प्रेक्षक आम्हाला इशारा देत आहेत 2 धावांचा आणि 2 धावेने धाव संख्या होती ती 32. तर एक गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या 32. पहिला गडी बाद झाला तर धाव संख्या होती 30 आणि अमोलने आपलं खातं खोलले 2 धावेने. दरम्यान पुन्हा एकदा अमोलला मारा करेल आतिफ. आजचा चेंडू नक्कीच चांगला चेंडू म्हणता येईल. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावर मात्र कोणतीही धाव निघू शकत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगतात. तर धाव संख्या ती स्थिरावते 32. एक गडी बाद. तर आतिफचा हा खराब चेंडू स्क्वेअर पद्धतीचा स्क्वेअर मारा करतोय आतिफ. फक्त माफक 37 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला अक्षय 11 मात्र सहजगती आपलं ध्येय पार करताना दिसतोय. आणि आतिफचा पुढचा चेंडू सरळ मला वाटतंय हा चौकार आणि 4 धावा. हॅलो, विजयी झालेला आहे संघ. श्रेया 11 विजयी झाल्या. 38 धावा झाल्यात. बॉल द्यायचा आहे. बॉल फेका इकडे. अंपायर्सला बॉल द्यायचा आहे.